या व्हिडिओमध्ये आपण 11 जानेवारी 2026 रोजी झालेल्या MPSC कंबाईन गट क परीक्षेतील इतिहास विषयावरील प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. आणि हा पेपर सेट डी आहे. प्रश्न क्रमांक 1 बघा. 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती? मोडीमन, सायमन, मेकॉले की हंटर कमिटी? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ. भारत सरकार कायदा 1919च्या कामकाजात उद्भवणाऱ्या अडचणी किंवा त्यातील दोषांची चौकशी करण्यासाठी 1924 मध्ये मोडीमन समितीची स्थापना किंवा नियुक्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 2 बघा. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंग्रज व शीख युद्ध. लॉर्ड हार्डिंगच्या कारकिर्दीत पहिले मोठे युद्ध होते हे अँग्लो शीख, जे 1845 ते 1846 पर्यंत लढले गेले, जे लाहोरच्या तहाने संपले होते. प्रश्न क्रमांक 3 बघा. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? शेतकरी, जमीनदार, कारखानदार की कारागीर? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब. प्रश्न क्रमांक 4 बघा. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही येथे विचारला आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवळ क. कारण अ बघा, त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले, हे बरोबर आहे. ब बघा, त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, हे पण बरोबर आहे. 1916 मध्ये प्रकाशित झालेले यंग इंडिया अँड इंटरप्रिटेशन अँड अ हिस्ट्री ऑफ द नॅशनलिस्ट मुवमेंट फ्रॉम विदिन हे पुस्तक भारताच्या स्वातंत्र्यासाठीची बाजू मांडण्यासाठी आणि वसाहतवादी कथांना आव्हान देण्यासाठी लाला लजपतराय यांनी लिहिले होते. त्यानंतर क बघा. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरीचा सिद्धांत मांडला. हे वाक्य चूक आहे, कारण पॅसिव्ह रेझिस्टन्स थेअरी जी आहे ती अरबिंदो घोष यांनी मांडली आहे. आणि विधान द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले आहे, त्यामुळे हेही बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आणि त्यांना संगीत विषयाची आवड होती. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 6 बघा. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? आता या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन आहे व हा प्रश्न रिजेक्ट होऊ शकतो, कारण उत्तर पंडिता रमाबाई किंवा रमाबाई रानडे या दोन्हीपैकी एक असू शकते. प्रश्न क्रमांक 7 बघा. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ, ब व क बरोबर आहेत. ते शॉर्टकट आहे बघा, एक CAKE केक. महात्मा गांधीजींनी भारतात आल्यानंतर केक कापला, तर ते सीचं चंपारण्य आहे, एचं अहमदाबाद आहे, केचं खेडा आहे. ते सिक्वेन्सनुसार कुठला सत्याग्रह आधी केला आणि नंतर. विधान ड जे आहे ना, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे, हे काही गांधीजींनी हाताळलेले नव्हते, कारण मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ 1909च्या कायद्याने काहीतरी निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 8 बघा. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर असू शकते पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2 व 3 तर शुअर शॉट नाहीतच. कृष्णारामा कुराडे यांनी तर नेतृत्वच केले होते. 20 पागेचा स्रोत आणखी मिळालेला नाही. याचा सोर्स मिळाल्यास कमेंटमध्ये नक्की पिन करेल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर असू शकतं फक्त अ आणि ब किंवा वरील सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 9 बघा. महाराष्ट्रातील 1857च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ब, क आणि ड बरोबर आहे. अ मात्र चुकीचे आहे, कारण ते रंगराव पागे नसून रंगो बापूजी गुप्ते होते. प्रश्न क्रमांक 10 बघा. जोड्या लावा. गट ब मध्ये सुद्धा असा हा प्रश्न विचारला होता बघा. राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन ठिकाण आणि त्याचे अध्यक्ष यांच्या जोड्या जुळवायच्या होत्या. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता. अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. एवढं जरी माहिती असते तरी हा प्रश्न सुटला असता, कारण अ चं तिसरं हे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच होते.
मद्रास अधिवेशन बदरुद्दीन तय्यबजी, अलाहाबाद अधिवेशन जॉर्ज यूल आणि 5वे अधिवेशन 1889चे मुंबई अध्यक्ष होते विल्यम वेडरवर्थ.